इकडे हर्षवर्धन पाटील यांच्याकडून इचलकरंजीचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख करण्यात आलेला आहे। धैर्यशील माने यांच्या विजयाबाबत बोलताना इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी त्यांनी केलेली आहे। धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तींनी घेरलं होतं असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। वादळातही धैर्यशील माने यांनी दिवा लावून विजय मिळवला असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे फक्त, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वंकळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मान्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा।